मध्ये. आणि मग मी निर्णय घेतला की पुण्याला जायचं. 36 महिन्याचं अग्रीमेंट संपलं. पुण्यात आलो. गावाकडे शेतीचा कार्यक्रम करण्यासाठी, शेतीतली कामं करण्यासाठी मी गावाकडे आलो होतो. आणि किरण नाळे सरांचं स्टेटस बघितलं. पुण्यात आल्यानंतर त्यांना बोलणं चालू केलं. त्यांचं स्टेटस बघितलं तर समर्थ सक्सेस कंपनीचं स्टेटस होतं. तर मी त्यांना मेसेज केला की सर अजून कंपनी चालू आहे का? कारण माझा मागच्या 10-15 वर्षातला अनुभव असा होता की कंपन्या चालतच नाही. आणि मी त्यांना प्रश्न केल्यानंतर ते म्हणले सर समर्थ बंद होत नसती, माणसं बंद होतील, समर्थ बंद होत नसती. बस ह्या बोलण्यावर सर काय आले, तू काय करतोय? मी म्हणलं सर आता रिकामाच आहे. मी आता खाली म्हणलं. तर ते म्हणले ये ऑफिसला भेटायला ये आणि बोलूया आपण. काम करण्यासंदर्भात काही चर्चा नाही, जॉईन हो म्हणून नाही, नाही म्हणून नाही, काहीच नाही. आणि मी डायरेक्ट सरांना भेटायला, 4 व्हीलर तर विकली होती, 2 व्हीलरवर मिसेसच्या ऍक्टिव्हवर किरण सरांना भेटायला गेलो. किरण सरांना भेटलो, ऑफिसमध्ये एंट्री केली आणि किरण सर म्हणले मला कराडला मीटिंग आहे पाटील, तू आलास जरा डॉक्टरांची ओळख करून देतो. आणि आपल्या समर सक्सेसच्या मीटिंग हॉलमध्ये भरत राठोड सर 4-5 लोकांबरोबर मीटिंग करत होते. दरवाजा किरण सरने उघडला आणि डॉक्टरला म्हणलं डॉक्टर हे बघ तुझा मित्र आणलाय आणि मी येतो, तुला माणूस दिलाय, तू बघ काय करायचे. आणि किरण सर निघून गेले. मग भरत राठोड सरांनी त्यांची मीटिंग झाल्यानंतर राठोड सर आणि आम्ही भेटलो. आणि राठोड सर म्हणले की कसं काय चाललंय, काय चाललंय, कुठे आहे तू, काय संपर्कच नाही. मग सरांना सगळी जुनी झालेली 3 वर्षाची कथा सांगितली. आणि सर म्हणले 6 महिन्यात आपण कार घेऊ, तू सुरुवात कर. नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोक 3-3, 4-4, 5-5 वर्ष झालं कारचं स्वप्न बघतायत आणि होईल का ना माहित नाही. पण सरांनी मला शब्द दिला की 6 महिन्यात कार मध्ये फिरू आपण आणि आता 6 महिने मात्र 2 व्हीलरवर डेव्हलप करू. माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती मित्रांनो. आणि सांगायला आज बी असं काही वाईट नाही वाटत, कारण माणसाने परिस्थिती जर स्वीकारली तरच बदल होऊ शकतो. परिस्थिती स्वीकारणारा माणूस आहे मी, जे आहे ते ऍज इट इज. ऍक्सेप्टन्स लेवल जोपर्यंत तुमचा वाढत नाही तोपर्यंत तुम्ही बदल करू शकत नाही. मी जे ऍक्टिव्हवर काम करत होतो त्या ऍक्टिव्हची बॅटरी गेली होती आणि प्रत्येक वेळेस बॅटरी 2 म्हणजे मेन स्टँडवर गाडी लावून त्याला किक मारायला लागायची. आणि मी खाली आल्यानंतर भरत राठोड सरांसमोर ज्यावेळेस किक मारली आपल्या समोरच्या ऑफिसच्या खाली, तर सर म्हणले बॅटरी टाकून घे म्हणले. मी म्हणलं नाही सर आता बॅटरी टाकायची आहे, पण सगळं तडजोडीवरचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं टाकू बॅटरी. सरांनी काही प्रोडक्ट दिले मला आणि मी कामाला सुरुवात केली. आज इथं मीटिंग ऐकणाऱ्यामध्ये काही तसा स्पार्क, जोश आहे की मला माहित नाही, पण मित्रांनो माझ्यामध्ये असा स्पार्क होता, असा जोश होता की मला माझे घरचे म्हणायचे वेळ लागले तुम्हाला. माझी मिसेस म्हणायची मी स्टार्च करून शर्ट घालायचो पैसे नसताना, पण स्टार्च करायला 40 रुपये लागायचे. मिसेस म्हणायची कशाला पावसात भिजून खराब करताय शर्ट. मी एका प्रोडक्ट साठी मी जिथं राहतो कात्रज मध्ये तिथून मी यवतला यायचो. यवत म्हणजे माझ्यापासून 40 किलोमीटर 45 किलोमीटर अंतर. 40 किलोमीटर रात्री 9 वाजता जर मला कॉल आला तर मी 9:30 पावणे 10 पर्यंत तिथे जायचो ऍक्टिव्हवर. एक पेशंट पासून अजून पेशंट, एक लीडर पासून अजून लीडर. एक 84 दिवस मी 2 व्हीलरवर असं काम केलं की पुण्याच्या बाहेर मला काही मोठी टीम लावता आली नाही. 84 दिवस काम केलं आणि 85व्या दिवशी मी 2,60,000 रुपये डाऊन पेमेंट करून टोयोटाची ग्लान्झा कार खरेदी केली. ती पण 100% समर्थ सक्सेसच्या पैशावर. ज्या पैशामध्ये मला पदर पैसे किंवा स्वतःचे पैसे टाकण्याची गरज लागली नाही. विचार करा, जर 84 महिने म्हणजे 90 दिवसाच्या पहिलंच जर 2,60,000 रुपये मी बॅलन्स केला असेल तर काम कसं केलं असेल. माझा एक मित्र आहे भरत नावाचा, त्याचं सलूनचं दुकान आहे. तर तो मला सांगायचा की 9:30 वाजले, कस्टमर तुला कधी भविष्यात भेटू शकतो की, बरोबर. पण मी सांगितलं की कस्टमर इथून हैदराबादला जाणार आहे तर 9:30ला त्याची ट्रेन आहे, तर मला पुणे स्टेशनला 9:30ला जाणंच आहे. तो म्हणायचा एक कस्टमर केल्यानंतर किती रुपये भेटतात. त्यावेळेस काही रिटेल प्रॉफिट नव्हतं. 5चा बॉक्स आपण 5ला विकायचो. मी म्हणायचो 425 रुपये येतात. तो म्हणायचा 425च्या ऐवजी चल माझ्याकडून 500 रुपये घे. नको 9:30 वाजता कुठं रात्री एवढ्या उशिरा 2 व्हीलरवर जातो.
पण मित्रांनो, त्या व्यक्तीला मी वेळ दिला होता तर मी 9:30लाच तिथं पोहोचायचो. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय काय, की मी जर समजा समर्थ सक्सेसमध्ये चांगले पैसे कमवत असेल, त्याचं कारण आहे की मी कारण कधीच देत नाही. म्हणजे लाईफमध्ये जे लोक कारण देतात ते लोक कधीही मोठे होत नाही. हे मोटिवेशनल वाक्य ऐकून बरेच लोक 10 मिनिट चार्ज होतात, 10 मिनिट मोटिवेट होतात आणि म्हणतात खरंय कारण नाही दिले पाहिजे. आणि 11व्या मिनिटाला तुमच्या अपलाईनचा फोन आला, साहेब सकाळी 8 वाजता मीटिंग येऊ द्या. ते म्हणजे सकाळी 8 वाजता खूप लवकर होते हो. म्हणजे 10 मिनिट चार्ज राहणारा माणूस 11व्या मिनिटाला डिस्चार्ज होतो. याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वप्नावर प्रेम करत नाही, तुम्ही तुमच्या फॅमिलीवर प्रेम करत नाही. तर हा मीटिंग ऐकून तुम्ही जर चार्ज झाला, हा मोटिवेशन तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतं, मोटिवेशन तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतं, पण सक्सेस तुम्हाला फक्त डिसिप्लिनने आणि डिसिप्लिनने येऊ शकतं. शिस्तच नेटवर्किंग मध्ये तुम्हाला मोठं बनवते. जर तुम्ही म्हटलं ना एखाद्याला वेळ दिला तर त्यावेळेस तुम्हाला जाणं 100% गरजेचंच आहे. ती मीटिंग असो, होम मीटिंग असो, सेमिनार असो, ट्रेनिंग असो, त्यावेळेस जर तुम्ही कारण देत असाल तर मित्रांनो, कारण तुमचं लाईफ संपून टाकते. कारण कधी संपत नसते आणि कारण दिल्यानंतर माणूस कधी मोठा होत नाही. आपलं सांगायचं राहून गेलं, 84 दिवस आपलं जे कंटिन्यू स्टोरी करूया. 84 दिवसानंतर मी गाडी घेतली आणि पूर्ण वेळ फील्डवर करायला सुरुवात केली. तुम्ही आज मीटिंग ऐकताना 2 चेहरे मला दिसत आहेत, बाकी सगळे लोक कान देऊन ऐकतायत का मन देऊन ऐकतायत माहित नाही. पण जर मित्रांनो खरोखर तुम्ही मन लावून ऐकत असाल, कान लावू नका. तुम्हाला ही मीटिंग ऐकली म्हणून कुणीही बक्षीस देणार नाही. ही मीटिंग ऐकली म्हणून येतोय आवाज? स्पष्ट नाही मिळाला. येतोय ना? ही मीटिंग ऐकल्यानंतर तुम्हाला काही तुमच्या अकाउंटला काही कॅश पडणार नाही किंवा कंपनी 425चा पे आउट पाठवणार नाही. त्याच्यामुळं मी जे बोलतोय हे तुम्ही मन लावून ऐका, हे तुमच्या हृदयात घ्या आणि विचार करा. जर एक सर्वसामान्य माणूस ज्याच्या ऍक्टिव्हाला